श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. ओम नमो योगेश्वरेश्वरा. राहुनी जो परात परा मिरवी देव भक्त खरा बोध अद्वैत तत्वाचा. श्रीपाद जो पूर्ण कामी दावी अभेद नाम नामी. आसून जो स्मर्तुगामी लीला करी विनोदे. करीत श्री दत्त भजन वाट चालता चौघे जण पोहोचले आश्रमी जान. श्री नामानंद स्वामींच्या महात्मा तोषवी अवनी संन्यासी जे त्रिकाल ज्ञानी. करती स्वागत आदरानी या चौघा भक्तांचे. पिता मम मायनाचार्य नाव मम सायनाचार्य. भारद्वाज गोत्री वैष्णव संप्रदाय. नामानंद नामे संन्यासी. आराधना श्री विष्णूची असे कडक सोवळ्याची. उच्च आचार विचारांची अट या संप्रदायात. संन्यासोत्तर यात्रेस पुण्यक्षेत्र तीर्थात. तदनंतर सद्गुरु शोधास जाता आलो पीठिकापुरी. कुंती माधव दर्शन घेऊन येता बाहेर चांडाल जान. उभा वाट अडवून म्हणे द्या दक्षिणामुची. संकेत जो अपवित्रतेचा भयंकर चेहरा त्याचा. वाटे शब्द उद्धवटाचा पाहती ग्रामजन उगे. मंदिराधुंद त्या चांडाळास धमकावी जो वैष्णवास. म्हणालो धरून धैर्याचं का छळतोस ब्राह्मणा. नामानंद मी संन्यासी मागतोस मज दक्षिणेसी. कोण तू आहेसी सांगा आम्हा लवलाही. भयप्रद त्या चांडालाने बोलिले अधिकचे क्रोधाने. ओळखेसी मज प्रभाने फिरसी वेड्या परी. शोधिशी तू सद्गुरुस तोची मी आहे खास. दिले मीच संन्याशास नामानंद नावही. संपत्ती तव पावसी वाससी सारी. मज समर्पण करी साष्टांग नमस्कारी. सर्व जनासमोरी नसता तव सर्वनाश. तुकडे करून शर्रास मरण प्राय यातनेस देईन रे तुझ लागे. सोडवू शकेन तुझ कोणी. मंत्र तंत्र देवता अभिमानी. वागरे मम आज्ञेने घेतो जीव तव आता. पाहून विक्राळ चांडाळास न दिसे अन्य उपायास. धरिले मी त्याचे चरणास सर्वस्व समर्पिले. काय सांगू ते नवल परमार्शाच्या केवळ. परमाश्चर्याने केवळ. चांडाळ रूपे तो प्रेमळ नटराज श्रीदत्त. दिसे चांडाळा इतरांना मजसी. श्रीदत्त करुणा दया वर्षवांना करीतसे. अवलोकन मात्रे कल्पना जीवाच्या मोडीत. प्रभू चांडाळ रूपे प्रगट. विश्वरूप जो साक्षात. विश्वोत्तीर्ण ही स्वरूपाने श्रीदत्त मी पीठिकापुरात. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात झालो असे अवतारित. प्रिय तू भक्त रे शिष्य तुम्ही सद्गुरु. हसज आनंदे विश्वभरू. शांत भ्रांत जनासी तारू. स्वस्वरूपी मेळवोनिया तू मम प्रियसाचा. करी प्रसार धर्माचा. सुख शांती सह मम पदाचा. घे लाभा नामानंदा देऊन आशीर्वचन चांडाळ वेशी. दत्त प्रभू आपण झाले जागीस अंतर्धान. कृताज्ञ मी तयने घेण्या श्रीपाद दर्शन. फिरलो पीठिकापुरातून. वेडा पतित मज समजून. भिक्षा कोणी न देती असून ब्राह्मण संन्यासी. गुरु करतो चांडालासी म्हणती पतित अस्पृश्याशी. का घालावी भिक्षा. नामानंद भिक्षेविना फिरताती गल्यानान. क्षुधा तृष्णाता यांना व्याकुळ जीवतेने. फिरता पल राजशर्मा घरी. येती नामानंद जरी. नवमटे व्याकुळतेने जरी. ओम भवती पुटपुटले. तेवढ्यात दार उघडून भरलेले अन्नाचे ताट घेऊन आले श्रीपाद घरातून. भरविती स्वहस्ते नामानंदा. बाप भाग्य नामानंदाचे. विश्व नियंता भरवी अन्नाचे. कवल ते कैवल्य मृताचे. धन्य गुरु शिष्य प्रीती शिरी. कृपाहस्त अनंताने ठेवून अमोघ आशीर्वचने. सर्व सिद्धी आयाची तपने. तवसवे सदा डोळी याच्या पापनी परी. रक्षण तुझ परोपरी. घे अभयदान निर्धारी. फिरे तव रूपे ममात्मा भ्रमण त्या दिवसापासून. श्री आज्ञेने धर्म जागरण. शिरी दिव्य श्रीपाद करजाना. अनुभव नित्याचा दाविती आश्रम चौघांशी. कित्येक शिष्य भक्त साधनेशी. शाब्देच परेच निष्णात स्वामीसी. घेऊन लाभ सत्संगाचा. दत्त कृपे शीघ्र मोक्ष प्राप्ती घडते तरी कृपाती. कवने साधने युक्ती घडे आम्हा पुसे शिष्य. सांगती स्वामी प्रसन्न चित्ताने. वासना त्यागास मोक्ष जाणे. मोक्ष शरीर पतने ऐसा नसे नियम. शरीर प्रारब्धानुसार विविध कर्मफळ भोगणार. जोवर करतो तो भोगकृत
भोक्तृत्व भ्रांती साचार मोक्ष न तेथे कालत्रयी उपजला अनुताप चित्ती सत्संग विमलमती सद्गुरु कृपे फिटती भ्रांती जीवनमुक्त तो खास जाणून कर्तव्य भोगतृत्व मायेचे फिटले ओजे अहंकाराचे तो गिळून चिद गगन साचे अद्वैपणे संचला जेवी खडी साखर दुधात तेची निशेष मिसळून जात उभय तास परमानंद होत श्री दत्त लीला ती अवघी ही म्हणजे साजुज मुक्ती एका सारूप्य मुक्ती असे श्री दत्त ध्यास चित्ती तेने होय रूप तसे येथे येथ जयाचे न्यून किंचित मिळे समीप्य त्या सतत परम सिद्धी व्यवहारात भगवताश्रय सहजची याही परी जो नौखा संसारा सहजे देखात रमे तीर्थी नामी सारखा पावे सलोकता पुण्य बळे सकाम आणि निष्काम भक्ता दत्तपटी यथार्थ विश्राम प्रभू पुरविती सकलांचे काम श्री गुरु माऊली अवघ्यांची परी निष्काम विशेष त्यात जो निशेष समर्पित वाटे भगवंताशी भगवंत जीव परिसती प्रिय शरीर प्रारब्धादी नजरी चित्त दत्तपदांबुज भ्रमरी भजनानंदे विश्वभरी निस्वार्थ विश्वकल्याणे गंगा जेवी क्षीरसागरी तेवी जीव तो परमेश्वरी मिळ एकपणे खरोखरी अखंडित अविरत प्रेमाने ऐशा भक्तांचा लळा सद्गुरु शिष्य वेल्लाळा आनंदवर्धन चितलाशी खेळा आरंभिले अद्वैतत्वाने वाटीत स्वस्वरूपानंद ब्रह्मानंद भोगी परमानंद तो श्री दत्त आनंद कंद श्रीपाद श्रीवल्लभ रूपे जीवाचे कर्म ओझे निवारिती प्रभू माझे मी हरो न्याय कैवल्य राजे शृंगारती वात्सल्य वसे लेवविती हे पर सौकेलेनी भरविता सद्भाव अंतकरणी विविध देवांशी किंवा केवळ श्रीपादांशी असंग ज्याचे कर्म असे जैसे तर फळ तैसे मिळे त्यासी तैसे कर्म अधिक फळ देत असे श्री दत्त निष्काम भक्ता अनंत जन्मीच्या पुण्यसंचयाने उपजे आवडी दत्त भजने लाभली सर्व सिद्धी कृपेने ऐशा सद्भक्तांची ब्रह्मदेवाचा लेखा न चुके देवाधिका परी श्री दत्ताचे या धाका ब्रह्मदेवे बदली तो शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्थितीशी विष्णू पालक तोची दत्त रूपे तारक स्वभक्ताशी सर्वदा रुद्र संहार देवता जाळी अवघी अमंगलता तोची दत्त विवेकता घडवी नित्य प्रलय न भजिता मुदघटाची होतता तया पाण्याशी नोरे घट पाणी तैसी अवस्था परिपक्वाची श्री दत्त प्रभू लीलेने घडविती अंतर्भूमिका योजने तेने साधक समर्थपणे सांभाळे महायोग शक्ती अंतर प्रक्षाळी करी कर्मसंस्कार होती परमानंदे भक्त प्रतिपाळी श्री गुरु आज्ञेने श्रीकृष्ण श्री दत्ताचे अभिन्न रचिता खूप ग्रंथ ते पर्वत रूप होती अवतीर्ण ते होता भगवस्पर्शतायासी येती आश्रया गोकुळवासी परमानंदे संरक्षणी त्यासी जड ग्रंथी हरण श्रीकृष्ण वाटे आनंदी हलके जीवासी भार भगवद करंगोलीसी स्वानंद दानी दत्त संकल्पासी प्रगटवी श्रीकृष्ण रूप जो वेदांसी वाटे अगोचर पाहून शक्ती सुरासुर तोची गिरीधर नागर भक्तवत्सल जगद्गुरु जे आहे तुक दयासागर जो चराचर आधार जया भक्त वात्सल्य पार ते श्री दत्त श्रीपाद रूपे प्रगट विन्यास सद्धर्म भक्त जो नित्य शुद्ध मुक्त अवतरून तारी सभक्त योग ज्ञान बलाने जीवतरा विद्याग्रस्त अनादी कर्म बंधले त्रस्त उपायाचे अपाय मस्त कालच करी विटंबना निवारणे असे व्यथा ऐकावी श्री दत्त कथा जुखेल तेने सश्रद्ध माथा श्री चरणावरी तयांच्या काया वाचा आणि मन करावे श्री चरणी समर्पण होई कृपाबळे क्षीण बंधन श्री गुरु लीलेने सत्संग नामानंद स्वामीचा घडला चौघांना भाग्याचा प्रसंग तो परमहिताचा लाभे शंकर भट्ट कृपे इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट समर्थ ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरु माऊली वस्तू ओवी संख्या 69 अध्याय 26 संपूर्ण.